महापालिकेच्या मिरज हायस्कूल शाळेचा पट कायदेशीर नाही. डॉक्टर महेशकुमार कांबळे. महानगरपालिकेच्या मिरज हायस्कूल शाळेचा पट कायदेशीर नाही. शाळेचा पट दाखवण्यासाठी बाहेरील उर्दू शाळेचे विद्यार्थी शाळेत आणून बसवले जातात. मिरज हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजेंचा राजकीय कल जास्त दिसतो. मुख्याध्यापक कमी आणि राजकीय नेता जास्त असल्यागत वागत असल्याचा आरोप स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी बोलताना डॉक्टर महेशकुमार कांबळे म्हणाले की मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचार केला आहे. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या शाळा ही जर महापालिका शाळेचे मुख्याध्यापक जर बंद पाडण्याचा मानस डोक्यात ठेवून चुकीचं कृत्य करत असतील तर हे निषेधार्ह आहे. याचं कारण असं की 7 नंबर शाळा ही योगेंद्र थोरातांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगल्या प्रमाणात एक मॉडेल स्कूल म्हणून एक आदर्श निर्माण करणारी शाळा निर्माण केली आणि त्या शाळेमध्ये 4थी नंतर ही शाळा पुढच्या 8वीपर्यंतची बंद पडणार आहे आणि तुमचे जे मुलं आहेत 5वी 6वी 7वी 8वी ती आमच्या मिरज हायस्कूलमध्ये पाठवा अशा पद्धतीचे कॉल तेली नावाच्या एक शिक्षक त्या मिरज हायस्कूलच्या त्या नागरगोजे सरांच्या सांगण्यावरून पालकांना कॉल करत आहेत आणि मी प्रशासनाला माझा एक इशारा आहे. स्मृती पाटील मॅडम, तुम्ही या शाळा व्यवस्थापनाचे उपायुक्त म्हणून काम बघता. तुम्ही महापालिकेच्या शाळा टिकवण्यापेक्षा शाळा बंद पाडण्याकडे तुमचा कल जास्त असलेला आज आम्हाला संशय निर्माण झाला आहे. तुम्ही जर नगरसेवकांच्या किंवा इतर पदाधिकाऱ्यांच्या दबावाला भीती बाळगून जर तुम्ही असं काम करणार असाल तर तुम्ही स्वतः त्या शाळेचा चार्ज सोडून द्या. मिरज हायस्कूल जी आहे ती नामांकित शाळा आहे. मिरज हायस्कूलची परिस्थिती सुद्धा दिसतंय वेगळं आणि आहे वेगळं. मिरज हायस्कूलचा पट हा कायदेशीर नाही. मिरज हायस्कूलचा पट जेव्हा दाखवण्याची वेळ येते, रोस्टरवर घेण्याची वेळ येते, तेव्हा बाहेरून एका उर्दू शाळेतले विद्यार्थी आणून बसवून हा पट पूर्ण होतो असा दाखवला जातो. याचं कारण असं की तिथल्या काही शिक्षकांची पट कमी असल्यावर बदली होण्याची भीती आहे. त्यामुळे हा नागरगोजेने तिथं रचलेला डाव आहे. मुळात या राजेंद्र नागरगोजेचा राजकीय कल जास्त दिसतो. हा मुख्याध्यापक कमी पण राजकीय नेता असल्यासारखा जास्त वागण्याचा प्रयत्न करतो. राजेंद्र नागरगोजेंनी या मिरज हायस्कूलच्या बाबतीत जेव्हापासून मुख्याध्यापक झाला तेव्हापासून आज अखेर एकाही वर्गावर एकही तासाचं लेक्चर घेतलेलं नाही. ह्याची चौकशी कधी माननीय आयुक्त किंवा स्मृती पाटील यांनी केली का तर ती करणं गरजेचं आहे. तिथल्या विद्यार्थ्यांना विचारणं गरजेचं आहे. मुख्याध्यापक झाला म्हणून तो शाळेचा मालक झाला नाही, तो तिथला कर्मचारीचा, याचं भान त्याने ठेवायला पाहिजे. मुख्याध्यापक होत असताना सुद्धा सिनियर लोकांना जबरदस्तीनं मी मुख्याध्यापक व्हायला इच्छुक नाही अशा पद्धतीचे पत्रव्यवहार करून त्यांनी स्वतः मुख्याध्यापकाची खुर्ची बळकावली. काही दिवसांपूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये स्वतः गुलाल उधळून घेतला. उमेदवार निवडून आल्यानंतर बाईट दिली. आचारसंहिता असताना जर एखाद्या शाळेचा मुख्याध्यापक शासनाच्या प्रचार करत होता, गुलाल उधळतो, बाईट देतो, आनंदाची प्रचारात सहभागी होतो आणि जर असं गैरकृत्य करत असेल तर अशा राजेंद्र नागरगोजेला तात्काळ निलंबित करावं अशी मी मागणी करतोय. अन्यथा येणाऱ्या 8 दिवसात ह्या राजेंद्र नागरगोजेला जोपर्यंत निलंबित केलं जात नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा मी इशारा देतो. जय भीम, जय भारत.